सकाळ आणि गुड मॉर्निंग. तर आज असं ठरवलं आहे, असं मी कित्येक वेळा म्हणलं आहे, पण ठीक आहे. आता परत एकदा बोलते. एक नवीन छान अशी सुरुवात करणार आहे. व्लॉग करूया, बघूया जिथपर्यंत होते तिथपर्यंत करूया. मेसी आणि यस, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, आता मला थोडंसं कवर वगैरे चेंज झालं आहे. तो अलग वाला करे. तो ये हमने नया लिया है. ये देखो करप्या, ये देखो तुमच्यामुळं करपलं. इट्स ओके, चालेल. तर आता आमच्या मस्त असे हे पोळे, म्हणजे हा ॲक्च्युली आंबवलेला पीठ असतो. काय माहिती त्याचा चवळी बिवळी असं पीठ वेगळा असतो, तो बनवायचा. तर तेच पोळे म्हणजे एक धड उलट नाही बाई, साप लय कंटाळा आणला. आणि एकीकडे चहा, कारण का तो चहातच चांगला लागतो. आणि एवढा सारा पसारा आहे, कारण काय आयुष्यात 2 टाईपचे ओटे दिले ना तरी आपल्याकडं पसारा हा पसारा असतोच. कितीही मोठा ओटा असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, अख्खा भरल्याशिवाय मज्जा कुठे येते. तर आता मी हे करून घेते. पासून मी ठरवलंय. मम्मी, तुला काय वाटतंय? आजपासून ते आजचं आजच राहणार, मला माहिती आहे. हे काय करतेस ते तर सांग. काय करतेस हे आम्ही पोळे करतो, पोळे. पोळे करते. आणि तुम्हाला माहिती आहे, आज एवढे म्हणजे खूप दिवस स्किप झाले, पण मम्मीने नवीन बिझनेस चालू केला आहे. मम्मी सांग बिझनेसचं नाव तुझ्या. तू सांग ना. काय सांग? वर्षाच किचन. या. सो गाईज, तिने खरंच मला नक्की ऑर्डर द्या. वर्षाच किचन तिच्याकडे थाली भेटते. आणि आता बघा थाळी भेटते. मी बड्डेसाठीच्या ऑर्डर घेते. कोणाच्या बड्डे, लग्न. ओ माय गॉड, उलटला. आणि बड्डेसाठीच्या तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर त्याच्यासुद्धा मी ऑर्डर घेते. पावभाजी, तुम्हाला काय जेवण, व्हेज नॉनव्हेज सगळं नक्की सांगा. भाकरीच्या पण ऑर्डर घेते मी, चपाती भाकरी सगळं. आणि मला पण कामाला लावते. ते तर लागूनच आहे ना कामाला. सो गाईज, नाश्ता. आता मी नाश्ता खाऊन गेले बरोबर आणि कामाला लागते. बिकॉज डब्बे पण द्यायचे आणि तेवढी मच्छी आणली तर ती साफ करेल. ओके, स्टे ट्यून, बाय बाय. इथे बघा आमच्याकडे कोण आहे. किट्टू, हाय हाय कर. हाय, हाऊ आर यू. बघा चहात हात टाकते घाणेड. चला बाय किट्टू, बाय कर. बाईच आताच आले मी. तरी बघा आले मला कामाला लावलंय. आल्या मला जेवण बनवायला लावलंय. पण काहीतरी वाटत नाही, अजिबात काय वाटत नाही. दया मला लोकांच्या आशी आल्या लोकांच्या आशी आल्या देतान. येतात तर त्या बडे बाप की मे बी बडे बाप की पापात गई. ती पण बडेच बापाची आहे. कुठं हॉटेल पापा असं बडे आहे. कसं बडे? असं बडे नाही, आजचा पण बडे आहे. तू काय बोललीस? असं बडे. तू काय बोललीस? असंच बोलायचं असतं ना. हा, असंच बोलायचं. असंच बोलायचं. गाईस तुम्ही पण बोला. काय बोलायचं? खूप पैसे आहेत आमच्याकडे, असं बोलायचं. समजलं? तिला सांगितलं फ्राय कर, तर फ्राय पण नाही गेली. डोके घेते आता खायला. बघा आता आया खा आता. आणि इकडे आम्ही देखो गाय, देखो या स्वतः खातो. घालून ठेवलंय. आणि हिच्या घरातून पाणी गेलेलं. वा मम्मी, कसं वाटतंय नवीन घरात पाण्याची सुरुवात केलेली आहे, तरी मला खूप खराब वाटतंय. आणि आमच्या बाल्कनीतून जेव्हा व्ह्यू दाखवू, कपडे लावलेत गाईज. हे बघा व्ह्यू. दॅट्स आवर व्ह्यू. मस्त आहे ना. आता मी खातो. बघा हे जी आगरी असतील ना, कट्टर आगरी, त्यांना माहीत असेल याला काय बोलतात. चिमणी. आमच्याकडे तर चिमणी बोलतात, अर्धी चिवणी बोलतात, असं काहीतरी बोलतात. हे पंटूसचं डोकं आहे.
आणि इकडे हे आहे ना, हे पण तुम्हाला माहीत असेल, बोयतांचं कालवण. ओके. मी टिफिन देते ना, त्या टिफिनचे रेट तुम्हाला कॅप्शनमध्ये भेटतील. तुम्हाला माझ्याकडून फुकट टिफिन. असं पण बोल, एक दिवस खाके तो देखो, बार बार खाओगे ना मम्मी. आग्र्यांचं जेवण खावेल तर बघा. आग्र्यांचं 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 ओके ओके ठीक आहे गाईस, इग्नोर बाय. मम्मी कसं चाललंय? जेवायला ये बोल. जेवायला या. आणि दॅट्स अवर टीव्ही, दॅट्स वी. आणि आता मी जेवण घेते, मस्त दाव बांधते. मला जेवताना अजिबात मध्ये मध्ये कोणाला सोदा जेवतो मग मिळतो. बाय बाय. सो गाईज, आम्ही असं तर मी तयारी करते बिकॉज आम्ही चाललोय पोपटीला जायचं पोपटीला. असं म्हणत आम्ही चाललोय पोपटीला. सो माझ्या आउटफिटवरनं तुम्हाला कळलं असेल कुठे लग्न चिल यार. मी जास्त कम्फर्टेबल ते कपडे मी. लेट्स गो. माझ्या जाम बाता असतील, तेवढ्या बाता करतपर्यंत ब्लॉग खूप मोठा होईल. लेट्स गो गाईज, चला पोपटीला जाया. आई सासरलाई बहीण निघाली, भावाज किती रडली बघा. लाली दिसली पाणी होती ना मी. तुला चिंता फोनची. कपड्यांचा म्हणता, कपड्यांचा पण साबण तू तुम्ही पण असं करता ग. कपड्यांचं साबण तोंडाला लावून काय गोरवत, डोळ्यांना झोंबन ना 2 दिवस जावं. सांगा मी कशी दिसते, सांगा ना कशी दिसते. यांना भारी तोंड, चिकनी चमेली. आणि आता आम्ही गाडीत बसतो. काय आम्हाला दे, चल. मला कुठला देतो? गोव्याला ट्रेन मध्ये जायचं का? इकडे बघ, अरे इकडे बघ. ट्रेन मध्ये जायचं कधी? मग चल, पप्पाला सांग निघायचं आहे, सांग. कपडे बदल जा मम्मीला सांग कपडे बदलायला. तिकडे बघा काकीने काय मासे. आणि बघा मम्मी आणि काकी बघा. आत्ताच पोचलो. आणि आता मम्मी करते चिकन मॅरिनेट, काकी करते काकीचं जेवण. आणि आम्ही चाललो होता. दे मला यो सगळा दे. अरे यो दे मला दे. गोव्याला येतोस का नाही? चल. मॅरिनेट वगैरे झालं आणि आता पोपटी भरतात. आणि मी नेहमीप्रमाणे खाते. आणि काही फुटेज पप्पांच्या फोनमधले असतील डिफरंट समजेल, कारण का आयफोनचा प्रॉब्लेम स्टोरेज फुल. आता समजून जा. इकडे लावायची आहे पोपटी, इकडं. हा इकडे बघ, इकडे बघ. 2 किलो बॅगला आणलं तुम्ही पडलं तर. गावठी दाखव, गावठी आहेत का दाखव. गावठी खोलून दाखव, गावठी इतकं समजल आम्हाला. दाखव, खोल.
येत नाही खोललेलं नाही रातळी पण सोड रे आरुष उठ. ठेवते मी आता वर्षभर गाडी हाणून ठेवली असती मित्राची इथं पडून नाही घरी हाणायला पण नको होती. काका शिकवशीव का नाही तो मित्र चाललाय पे इथं मग एक गाडी इथं ठेवून जाणार काका शिकवशीव का नाही घ्यावलाच नको शिकवशीव का नाही मग तू शिकशील का नाही आज मध्ये 3 दिवस नाही लिहिली घाबरली ना तुम्ही बोलता गाडी चालवणार पहिल्यांदा घाबरत येईन. तुमचं काय मत आहे पण मी नेली तुला. मी नेली. अरे ही अशी कशी? टर्न मारायचा असेल ना टर्न मारायचा तर हात फिरवा नाही हात आता असं इकडे वळवायची असेल ना इकडे वळवायची असेल तर हात वळवायचा ना इकुला हलवायचा. तुला काय समजलं पप्पा तुमचं काय म्हणणं मम्मीने गाडी शिकली पाहिजे का नाही नाही अजिबात नाही बोलते शिकली पाहिजे मी क्लास लावणार आहे. क्लासवाल्यांनी पण काय केलं मी पैसे परत दिले का बोलतो नको तू मॉडेल बंद झाला काय बेन जाणार आहेस का नाही उद्या नाही शाळा उद्या कसली सुट्टी कोणी कोणी फंटोस खाले प्लीज कमेंट करा मला गाईस तुम्ही यांचं गाव बघाल ना एकदम शांत आणि असं जंगलात आहे एकदम बघा सुन्ना सुन्ना आरुष तो मग बिबट्या आला जाम मस्ती बेकार काय ए आरुषी तुला मी घेते हे बघ मी काठी घेतली ठेव हे बघ काठी घेतली हे बघ बाबा बाबा त्यावर्षी कंप्लीट आम्ही 20 मिनिटात काढली काय खराब ते नाही काही नाही. डब्यात लवकर होतं बघ. मग त्या दिवशी आम्ही पण काढली आता रस्ता झाला चांदोबा बघलास का लिंबोणीच्या झाडाखाली लपलास का लिंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाड चिरवंदी काय अनंत चापा पप्पांना दे मग कशाला आनंद चापा घ्या चापा केबल टाकत नाही अमडीशीला कर आपले पाला आहे गाई तो पप्पा याच्यावर मारा बघ शेंग गली तुटून पडली हे भाई अय तुला नको तुला नको फायनली घरी वगैरे आलोय आणि पोपटी खूप भारी भन्नाट झालेली खरंच मज्जा आली शॉर्ट अँड स्वीट आणि एवढ्या पोपट्या खाल्ल्या पण ही वाली खरंच बेस्ट होती मी कधीच एवढी पोपटी खात नाही पहिल्यांदा खूप जास्त पोपटी खाल्ली आणि एवढं घशापर्यंत आलं आहे अजून माझ्या एवढं पोट टाईट झालं आहे अक्षरशः जेवायची तर इच्छाच नव्हती पण भारी होती गावठी शेंगा होत्या ना त्यातच खरी मज्जा सो मस्त झालेली पोपटी अप्रतिम जेवण वगैरे भारी एकदम आलो आता घरी आता फक्त झोपायला आता झोपायला जायचं झोपायला आता चला झोपूया आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या टिल देन टेक केअर आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.